वावरले पाली तर बघूया कशा पद्धतीने बॅटल रंगेल ते मैदानात. तर चालू होणारा सामना आणि शेवटचा देखील असेल हा. तर बघूया लाडिवली विरुद्ध वावरले पाली कशा पद्धतीचा बॅटर रंगेल त्या मैदानात. तर या ठिकाणी सर्वप्रथम टॉच जिंकून वावरले संघाने सर्वप्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तसेच लाडोली संघाला आमंत्रित केले त्या क्षेत्ररक्षणासाठी. तर बघूया आणि चालू होणारा सामना फक्त 3 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग असेल मित्रांनो, याची देखील सर्व संघांनी नोंद घ्यावी. तर वावरले संघाकडून सलामीची फलंदाजीची जोडी मैदानात रवाना होते. ते म्हणजे आकाश आणि रुपेश कशा पद्धतीने रनांचा डोंगर उभारणार तो लाडवली संघासमोर. तर गोलंदाजी ट्रॅकवरती असतील योगेश आणि फलंदाजी ट्रॅकवरती असतील काय काय तर सर्व संघाला विनंती असेल की आपले जेवढे खेळाडू असतील 11चे 11 आपण खेळाडू कक्षामध्ये बसा आणि आता पॅनल्टी देण्यात येईल. तर चला बघूया आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल हा. तर बघूया पहिला चेंडू. इथं मात्र बेग हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र तसं काही घडलं नाही. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही आणि इथं मात्र चेंडू जाईल पहिला हा निर्धाव.
तेव्हा मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न एज लागून चेंडू हवेत होता आणि स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू घेतला आहे आणि ते एक झेल बाद इथे मात्र आकाशच्या पारीचा अंत कुठेतरी मोठा फटका खेचायचा होता मात्र तसं काही घडत नाही. त्याला वावरली पाहिजे संघ आपला न्यू बॅटर तयार ठेवा. तर आकाश वाघेच्या जागेवरती न्यू बॅटर मैदानात जातोय आकाश मुकणे. तर बघूया कशा पद्धतीने आकाश मुकणे कशा पद्धतीने फटके खेचेल. तर चला बघूया पहिल्या षटकातील तिसरा चेंडू मारा करल्या वेळेस आकाश इथं मात्र लेगच्या दिशा चेंडू उडवून दिला क्षेत्ररक्षण धावत आहेत तर त्या ठिकाणी मला वाटतं एक धावसाची त्या पूर्ण दुसऱ्या धावची कॉलिंग होती मात्र एका फलंदाजाने दुसऱ्या फलंदाजाला पुन्हा करतावलाय आणि इथं मात्र एकच धावेवरती समाधान मानावे लागेल. ते वावरले पाहिले संघाला तर एक धावच्या मदतीने धावसंख्या झाली ती फक्त एक. इथे मात्र रिव्हर्सशिप अटेम्प्ट केला होता सक्सेस देखील झाला होता मात्र ताकद नव्हते फटक्यात आणि इथे मात्र झेलबाद. इथे मात्र रुपेशच्या पारचा अंत कुठेतरी मोठी चुकी करून बसलाय रुपेश नक्कीच. आणि आता मला वाटतं कुठेतरी अडचणीत सापडेल का तो वावरले पाहिले संघ. तर न्यू बॅटर मैदानात रवाना होतोय रुपेशच्या जागावरती अजय. अजूनही षटकातील मला वाटतं शेवटचे 2 चेंडू असतील मारा केलेला यावेळेस अजय. या ठिकाणी फक्त दिशा देण्याचा प्रयत्न मात्र बॉलरने बॅटचा काही संपर्क झाला नाही. इथं मात्र पुन्हा डॉट चेंडू जाईल तर बघूया शेवटचा चेंडू असेल. तर बघूया शेवटचा चेंडू इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस मला वाटतं फक्त 6 चेंडूमध्ये एकच धाव खर्च करताना दिसतोय तो योगेश. काय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल त्या योगेशच्या माध्यमातून कुठे देखील मोठा फटका खेचून दिला नाही आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च करताना दिसतोय. त्यापर्यंत मला वाटतं 2 विकेट देखील त्यांनी प्राप्त केल्यात. सुरेख गोलंदाजी होती. तर बघूया नेक्स्ट गोलंदाज असेल लाडोले संघाकडून मला वाटतं राहुल. तर षटकातील नेक्स्ट बॉल असेल मारा करेल यावेळेस आकाश. तर बघूया आकाश कशा पद्धतीने फटकेबाजी करेल. तर बॉलर नेम असेल राहुल. इथं मात्र बिग करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे जेच करतायत आणि इथं मात्र सुंदर झेल सुरेख फटका खेचला होता मात्र ताकद नव्हती फटक्यात फटका फसला आणि त्या ठिकाणी मात्र झेलबाद. इथं मात्र आकाशच्या पारीचा अंत आणि न्यू बॅटर मैदानात रवाना होतोय तो विलास. तर बघूया विलास कशा पद्धतीने फटकेबाजी करेल मोठे फटके खेचेल का विलास. तर बघूया अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. यावेळेस स्ट्रायकर फलंदाज असेल विलास. या ठिकाणी मात्र
पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आणि दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकीचे सांगता होते. सुरेख गोलंदाजी चालू आहे. कुठेतरी रनांचा डोंगर कमी आहेच असे म्हणावे लागेल, कारण अद्यापही धावफलकावर धावा फक्त एकच आहे आणि तो बदली मला वाटतं 3 विकेट खर्च केल्यात त्या वावरली पाली संघाने. तर बघूया कशा पद्धतीने अजून धावा येतील का. इथं मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न सक्सेस ठरलाय आणि चेंडू जाईल सीमा पार. 6 धावा. इथं मात्र जबरदस्त फटका येतोय तो विलासच्या बॅटमधून. 6 धावच्या मदतीने धावसंख्या झाली ती 7. ते वावरली पाली संघाची सुरेख फटका. असेच फटके कुठेतरी येणे आवश्यकता असेल ते विलासच्या बॅटमधून. जर असे फटके लगावले तर कुठेतरी मोठा रनांचा डोंगर उभारेल का वावरले पाली संघ. तर बघूया राहुल याचा नेक्स्ट बॉल मारा करेल पुन्हा विलास. तर बघूया पुढचा चेंडू. इथं मात्र एज लागून चेंडू जाईल एस्टेक्सच्या हातात, सतरक्षांच्या हातात. आणि इथं मात्र विलासच्या पारीचा अंत आणि विलासच्या जागेवरती न्यू बॅटर मैदानात जातोय तो समीर. इथं मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल का सीमा पार आणि त्या ठिकाणी मला वाटतं झैलबाद होईल. समीरच्या पारीचा अंत. मोठा फटका खेचायचा होता मात्र खेचला होता देखील मात्र ताकद नव्हती तेवढी आणि या ठिकाणी मला वाटतं झैलबाद होऊन समीर बॅक टू पॅव्हिलियन. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू विसावेल किपरच्या हातात. सुंदर ओव्हर गेले. फक्त 6 धावा खर्च झाल्या त्या या ओव्हरमध्ये. तर 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 7.